Good afternoon, everyone. Good afternoon, sir. सर आवाज इको होतोय तुमचा. Good afternoon. Good afternoon. Good afternoon. गुड आफ्टरनून सर. गुड आता इकडे आफ्टरनून. नाही सर, आता क्लिअर आहे. क्लिअर आहे. ओके. सगळ्यांना आवाज Yes. क्लिअर येतो? हो सर. Okay, okay. So shall we start? Yes, sir. So in the previous lecture, we have discussed some basic points. We have revised the system of forces, right? Yes, sir. So today we are going to discuss some important laws in mechanics and what is mean by resultant force. Okay. काय डिस्कस करणार आहोत आज? रिझल्टंट फोर्स. फोर्स म्हणजे काय आणि काही इम्पॉर्टंट लॉज जे आहेत मेकॅनिक्स मध्ये ते डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर आता आय गेस almost 42 members are joined, so there is Hello, no sir. problem. Yes. सर, ते तुम्ही काल एक्झाम्पल सांगितलेलं, ट्रेन चालू असते आणि विंड फोर्सेस ऍक्ट होतात, तर हा. तो कोणता सिस्टीम ऑफ फोर्स येतो? हा, कोणता सिस्टम ऑफ फोर्सेस येतो मग त्याचे डिस्कशन राहिले सर. त्याचं डिस्कशन आपण शेवटी करूयात. ओके सर, नो प्रॉब्लेम. ओके. ठीक आहे. तुम्ही सर्च केलंय का काही लोकांनी? येस सर. ओके, ठीक आहे. गुड. So we will discuss that part in later. So I'm going to share my screen now. Okay. येस सर. Okay, so in the last lecture, we have discussed this, right? SI prefixes was over. Yes, sir. So today I'm going to discuss one of the most important law, which will be useful in statics as well as in dynamics, mostly in statics part. The name of that is, write down name, law of transmissibility of force. What is the name of the law? Transmissibility. Law of transmissibility of force, or you can write down principle of transmissibility of force. Law of transmissibility of force or principle of transmissibility of force. Okay. Leela? Yes, sir. Yes, sir. तर मी पहिल्यांदा स्टेटमेंट डिक्टेट करतो. इज इट विजिबल? स्टेटमेंट दिसतंय? येस Yes, सर. sir. Can anybody read the statement? According to the law, the state of rest or of motion of a rigid body is unaltered if a force acting on the body is replaced by another force of the same magnitude and direction but acting anywhere on the body along the line of action of the applied forces. Good. Okay. So this law states that, okay, or according to this law, the state of rest or motion of rigid body. Okay. कुणाची स्टेट? रिजिड बॉडीची. जर रिजिड बॉडी रेस्ट असेल किंवा मोशन मध्ये असेल तर इज अनअल्टर्ड
अनअल्टर्डचा अर्थ काय बाळांनो? अनअल्टर्ड अनअल्टर्ड म्हणजे काय? जे अल्टरनेट होत नाही ते. सिंपल भाषेत जे अनचेंज म्हणा. ओके, अनअल्टर्डचा अर्थ काय? अनचेंज, जे बदलत नाही ते. ओके, अनअल्टर्डचा अर्थ काय? रिमेनिंग द सेम. हा, रिमेन सेम. ओके, हा मग बघा काय तर द स्टेट ऑफ रेस्ट और मोशन ऑफ ए बॉडी इज अनअल्टर्ड. काय होते? चेंज होत नाही. कधी? इफ ए फोर्स acting on the body is replaced by another force of the same magnitude and direction. इथपर्यंत वाचतो मी पहिल्यांदा. एखाद्या रिजिड बॉडीची, जी रिजिड बॉडी रेस्ट मध्ये आहे किंवा मोशन मध्ये आहे, ओके, त्याच्यावर काही फरक पडत नाही, अनचेंज राहते त्याची स्टेट. कधी? एखादा फोर्स त्या बॉडीवरती जर ऍक्ट होत असेल आणि तो फोर्स आपण दुसऱ्या फोर्सनी रिप्लेस केला. तो काय करायचा फोर्स? आपल्याला दुसऱ्या फोर्सनी रिप्लेस करायचा आहे. आर यू गेटिंग? येस. पण रिप्लेस करताना तो जो नवीन फोर्स आपण रिप्लेस करणार आहे त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कशी असली पाहिजे? सेम. सेम. कुठल्या फोर्स सोबत सेम असली पाहिजे? प्रिव्हियस फोर्स सोबत, म्हणजे आपण जो रिप्लेस करणार आहोत त्याच्यासोबत. समजलं? येस सर. हा, अप टू दिस एनी डाऊट? इथपर्यंत कोणाला काय शंका का? नो सर. नो सर. फोर्स रिप्लेस केला, नवीन फोर्स इंट्रोड्यूस केला, पण ज्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन त्या आधीच्या फोर्स इतकीच आहे, एवढंच आहे त्यामध्ये. हा, पुढे काय म्हणतात बघा. बट ऍक्टिंग एनीवेअर ऑन द along line of action of applied force. म्यूट करा, म्यूट व्हा प्लीज. कोण आहे? Okay, once again I will read the statement. The state of rest or motion of a rigid body is unaltered if force acting on a body is replaced by another force of the same magnitude and direction, but acting anywhere on the body along the line of action of the applied force. Okay, म्हणजे तो जो नवीन फोर्स आहे तो अलॉंग दी कशा असला पाहिजे? प्रिव्हियस फोर्सच्या लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्सशी मिळता जुळता असला पाहिजे. समजते? येस सर. हा, सो when I am going to dictate this law, you will get the clarity of the statement. जेव्हा आपण लॉ अजून डिक्टेट करू तेव्हा तुम्हाला ते स्टेटमेंटची क्लॅरिटी येईल. ठीक आहे? एक फिगर दिसते, फिगर दिसते का स्क्रीनवरती सगळ्यांना? येस सर. येस सर. बघा, एक रिजिड बॉडी आहे. रिजिड बॉडी आहे, ही रिजिड बॉडी आहे. आणि ए आणि बी दोन पॉइंट आहेत रिजिड बॉडीवरती. ए पॉइंटला एक फोर्स अप्लाय केलाय ज्याची मॅग्निट्यूड आहे कॅपिटल एफ. एफ फोर्स अप्लाय केलाय, एफ मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अप्लाय केलाय. ठीक आहे, आता वन बाय वन बघूयात पुढे काय काय होतं. लेट एफ बी द फोर्स ऍक्टिंग ऑन ए रिजिड बॉडी ऍट पॉइंट ए. आता फोर्स कुठं ऍक्ट होतोय रिजिड बॉडीवरती? पॉइंट ए. करेक्ट. हा, बघा, जर आपण लॉचा विचार केला, जर लॉ स्टेटमेंट आपलं काय सांगतो, लॉ काय सांगतो?
हा जो फोर्स एफ आहे कुठे ऍक्ट होता तो आधी ए पॉइंटला. कुठे ऍक्ट होत होता? ए पॉइंटला. पॉइंट पॉइंट ए ला. तो फोर्स मी आता रिप्लेस करणार. तो फोर्स मी आता ऍक्ट कुठं करणार? पॉइंट बी ला करणार. कुठं? पॉइंट बी ला. F चा फोर्स जो ए पॉइंटला ऍक्ट होता तो आता तो फोर्स मी कुठे ऍक्ट करणार? बी पॉइंटला ऍक्ट करणार. ठीक आहे. मग मला सांगा बी पॉइंटचा जो फोर्स दिसतोय तुम्हाला डायग्राम मध्ये त्याची मॅग्निट्यूड सेम आहे का? जो फोर्स ए पॉइंटलाच ऍक्ट होत होता त्याच्या इतके आहे का? येस हो सर. Yes, sir. आहे? हा, sir. आहे. Yes, sir. आता मला सांगा त्याची डायरेक्शन ए पॉइंटला जशी होती तशीच बी पॉइंटला सुद्धा आहे? येस हो, सर. sir. Yes, sir. Yes, sir. आहे? आहे. आता मला सांगा तो अलॉंग दी लाईन ऑफ ऍक्शन आहे का? जिथं ए हो, पॉइंटला Yes, sir. आहे? येस सर. हा, करेक्ट. So I have replaced the force which is acting at a point A by the force having same magnitude and direction at point B. मी रिप्लेस केला. कुठल्या लॉ नुसार रिप्लेस केला? लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स. मग मी जेव्हा असं रिप्लेस करतो फोर्स तेव्हा या लॉ नुसार त्या बॉडी वरती काही फरक पडत नाही. ओके? हा होता लॉ आपला. समजलं? Yes, येस सर. Yes, आता sir. तुम्ही म्हणा नाव you will ask, sir, what is the necessity to replace that force? असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला की नाही पडला? का रिप्लेस करायचं? तिथे चांगला होता ना तो. चांगला दिसत पण होता ए पॉइंट कशी. उगाच रिप्लेस करायचं बी पॉइंटला. व्हॉट इज द नेसेसिटी? बॅलन्स राहण्यासाठी. बॅलन्स राहण्यासाठी. बॉडी बॅलन्स राहण्यासाठी. येस सर. ओके. एनी अदर आन्सर? Any other answer? बघा का रिप्लेस केला असेल याचा आन्सर मी तुम्हाला आपण जेव्हा न्यूमरिकल सॉल्व्ह करू ना त्यावेळेस देईल मी. का रिप्लेस करतात फोर्स किंवा का नेसेसिटी आहे किंवा केलाच पाहिजे का? आपण जेव्हा न्यूमरिकल सॉल्व्ह करू ना तेव्हा आपल्या लक्षात येईल. टू हॅव प्रॉपर रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. आता रिझोल्युशन ऑफ फोर्सेस ही टर्म तुम्हाला माहिती नाही. ओके. मग ते माहिती होण्यासाठी रिझोल्युशन ऑफ फोर्स म्हणजे काय ते मी पहिल्यांदा तुम्हाला सांगेल आणि मग प्रॉपर रिझोल्युशन ऑफ फोर्सेस करण्यासाठी आपण लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस यूज करतो. ठीक आहे. ते मी न्यूमरिकल सॉल्व्ह करताना तुम्हाला लोकांना सांगेल. ओके. ओके सर. Okay, sir. So can you please note down this law of transmissibility of force? Yes, sir. हा, लिहून झालं की सांगा मला. सर हा, यस. आणखी एकदा लॉ सांगता का? हो हो. म्हणजे समजावून सांगता का? मला समजलं. आपण त्याचं प्रूफ बघणार आहोत आता नेक्स्ट. त्यावेळेस मी परत एकदा सांगेल कसा प्रूव्ह झालाय तो लॉ. ओके. ठीक आहे. ठीक आहे सर. त्यावेळेस सांगतो.
or No, sir. झालं सर. झालं सर. ओव्हर. or okay. Or. Okay, जाऊयात पुढे. येस Yes, सर. sir. Yes, sir. आता मी तुम्हाला हा लॉ सांगितला, ठीक आहे. आता हा लॉ प्रूव्ह कसा करायचा किंवा कोणत्या बेसिसवर आपण हे म्हणू शकतो ते बघूयात आता. ओके, तर इन शॉर्ट बघा, सिंपल लँग्वेज मध्ये काय लॉ ऑफ ट्रान्समिसिव्हिटी ऑफ फोर्स म्हणजे काय बघा. एनी फोर्स acting at a point can be replaced by the same magnitude of force at some other point along the same line of action in the same direction. Okay, once again I will read the statement. Any force acting at a point can be replaced by the same magnitude of force at some other point along the same line of action in the same direction. तेच आहे ना स्टेटमेंट. येस सर. Sir. सिंपल भाषेत इथे लिहिलेलं आहे. तुम्ही एकदा रीड करा. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रीड युअर सेल्फ, देन यू विल गेट द इवन मोर क्लॅरिटी. एनी फोर्स, एनी म्हणजे आपण मागच्या स्लाइडला जे डिस्कस केलं, एनी फोर्स ए म्हणूया आपण. ओके, ए रिप्लेस केलं ना फोर्स आपण. हो सर. Any force A, capital A, sorry, acting at a point, sorry, any force F, acting at point A, any force F acting at point A can be replaced by same magnitude of force. मग same magnitude परत काय झाली हो त्याची? F च झाली ना. येस सर. हा, can be replaced by same magnitude F at some other point. कुठला होता some other point म्हणजे आपला कुठला पॉइंट होता? पॉइंट बी. Along the same line of action होता का? येस सर. In the same direction. Yes. येस सर. Yes, sir. Okay. दर बापू तुम्ही भाता असं
हॅलो सर, लिहायचंय का हा पॉइंट? Yes, you have Hello. to write this point. Yes, लिहायचं आहे. ओके, पॉइंट नोट डाऊन केला? हो. येस सर. बघा नेक्स्ट. हा, मग if we replace such force by another force which is having same magnitude, same direction and along the same line of action, then what is the second statement? It does not change the condition of motion of a body. Okay, it does not change the condition of motion of the body. तोच लॉ आहे बघा, थोडस सिम्प्लिफाय मध्ये सांगितलेलं आहे, सिम्प्लिफाय केलेलं आहे इथं. सिम्प्लिफाय लँग्वेज मध्ये लक्षात येते? येस. येस सर. हा, मग ते सेकंड स्टेटमेंट पण लिहा. थोडस क्विक जाऊयात आपण. फास्ट नोट डाऊन करा. झालं सर. झालं सर. लॉ समजावून सांगायचं परत. जाऊयात पुढे. येस सर. येस सर. बघा स्क्रीन वरती आता तुम्हाला दिसत असेल, the law of transmissibility of forces can be proved using law of superposition. मग हा जो लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स आहे तो लॉ ऑफ सुपरपोजिशन आपण प्रूव्ह करणार आहोत. कुठल्या लॉनी प्रूव्ह करणार आहोत? लॉ ऑफ सुपरपोजिशन. लॉ ऑफ सुपरपोजिशन. आता हा लॉ ऑफ सुपरपोजिशन काय सांगतो बघा, तर द ऍक्शन ऑफ गिवन सिस्टम ऑफ फोर्सेस ऑन ए रिजिड बॉडी is not changed by adding or subtracting another system of forces in equilibrium.